बकरी काढत डुक्कर पाळणार तेव्हा ती ऍक्शन घेतली आम्ही काढतोय आम्ही परमिशन डुक्कर पाळतो ना आमचा तो बरा होता रे आम्ही तुझ्या करू करोनामध्ये ऑफ झाले एका दिवसाच्या गॅपमध्ये दोघं ऑफ झाले सासरे माझे 2 वर्ष आधी त्याच्या मोठे विटे नाही रे बिडकर कोण आहे का आपण बिडकर आहे काय चाललंय या आतमध्ये तुम्ही सध्या ना आतमध्ये काय सगळे काय चाललंय बिडकर इथे सर माझ्याकडे पहिल्यांदा आले काय पहिल्यांदा आले कधीपासून त्रास आहे लोकांचा मी 8 महिने झाले मी आलो माझ्याकडे तरी चाललं नाही सांगितलं मॅम काय म्हणजे हे एवढं काही इथे चाललंय तुम्हाला 8 महिन्यामध्ये काहीच कळलं नाही पण बिडकर झाल्यानंतर एका डोक्यावर मारलेलं आहे थांबा ना ताई बोलता नाही त्याच्या डोक्यावर मारलेलं आहे तुम्ही 324 घेतली आहे फक्त काय कशाला लाड करायचे त्या लोकांच्या इथे काय जखमा नाही म्हणजे घ्या ना केस घ्या केस हो मी बघतो ना काय जखमा नाही येते 307 घ्या मी बघतो मग काय करायचंय ना ते लोक वाचायला येणार का आम्ही येणार तुम्ही खेळव मारले लोकांना काय मुंबई आहे का पाकिस्तान आहे हे कशाला दुकानासमोर लावून ठेवले काढून टाकणार ते काय मला आश्चर्य वाटतंय तुमचा ऑफिसर असताना पण एवढ्या लोकांना इथे सहन करायला लागतंय म्हणजे आम्ही काय करायचं पोलिस संपलाय की काय मिळाल्यानंतर ग्राउंडवर तुम्ही एकाला पण तिथे तुम्ही खेळायला दिला ना मी येऊन तिथे त्या लोकांना इथे सगळे बंद पाहिजेत असं नाही 2 दिवस मी आलो बंद करणार मला हे लोकांनी ते लोकांनी तिथे व्हॉलीबॉल खेळूनच आहे व्हॉलीबॉल टाकलेला एकेकाच्या तुम्ही बघा मग कायदा आणि सुव्यवस्था आम्ही नाही खराब करत हे लोक असे येऊन खराब करता आणि तुम्ही गप्प बसताय आम्ही पहिलं नाही पाऊल टाकलं इथे अरे काय वया बघा नाही महिला आहे त्या आणि 324 केस बनवा ना मी बसलोय ना इथे सप्लिमेंटरी बनवा याच्यावर स्टेटमेंट घ्या हे लोकांचे 307 सगळे कलम टाका मला बघून दे काय होतं इकडे अरे काय चाललंय असं व्हायला लागलं तो उद्या दंगली होतील इथे हे लोकांना हाताला आम्ही गप्प बसणार तुम्ही लोक हात मध्ये म्हणून आम्ही गप्प आहे नाही तर तुम्ही तरी बाजूला सुट्टीवर जा मी करतो त्या लोकांना एकेकाला एक नीट 10 मिनिटं लागतील अरे असं हिंमत वाढायला गेलात ना उद्या काय घरामध्ये इथे मुंबईमध्ये राहायला नको हे लोकांचं काय ग्राउंड विंडवर हे लोकांच्या तक्रारी आहे तरी पण ग्राउंडवर व्हॉलीबॉल खेळायचं तर उद्या कायद्याने सुव्यवस्था बिघडेल या नावाने तुम्ही बंद करू शकता की नाही बंद केलं सर त्या दिवशीपासून काय झालं सर मला एकदम तक्रार आलेली नाही माझी तक्रार आहे बंद करा बंद केलं सर ते समोरच्या ते मंडळांचं काय दुकान आहे ते बंद करा त्याला सगळ्यांना मी बंद केलं मला 8 दिवसाचा मुदत आहे सगळं बंद करतो यांना बोललो पण त्या दिवशी 307 लावा म्हणून कसं नाही लावतो म्हणजे सोमवारपासून अधिवेशन आहे मी धिंगाणाखाली अधिवेशन यांच्या नावाने यांनाही माहिती आहे त्यांना माहिती आहे मी वर्ष डीसीएमच्या शिवाय इथे आलेलो नाहीये त्यांनाही माहिती आहे मला इथे केसेस पाहिजे हे प्रत्येक जण पाहिजे तशी स्टेटमेंट देतील पण मला यांच्यावर केसेस 307च्या खालती काय नको हे सगळं इकडून क्लिअर झालं पाहिजे मी 2-3 दिवसात परत राऊंड मारणार आणि मी अचानक पण राऊंड मारणार इथे मला इथे तिथं फुटबॉल दिसला ना मी तिथं मारणार चालू करणार त्या लोकांना मुलांना कोणी असून देतं लोक मग सांगू नका मी इथे दंगल घडवली मग तुम्हाला आज सांगून जातो मी इथे हे लोकांना परत त्रास होऊनच आहे मग मी नाहीच काय करणार इकडे आडवं तिडवं फिरवणार आम्ही आमच्या गाड्यात पण आम्ही तयार विषय आलो इथे तुम्हाला आज सांगतो पण हे असं नाही चालणार तुमच्या लोकांवर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतोय अरे अतिक्रमण आहे त्याच्यावर पोलीस बीटच्या चौकीवर हे लोकांनी मजारांनी बांधले की नाही अहो तुमच्या लँडवर हे लोक काय पाहिजे तो मदर बांधू शकतात अरे आम्ही 93च्या नंतर पोलीस बघितलेले आहेत काय करू शकतात बघितलेले आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी वडिलांकडून ऐकलेलं आम्ही की पोलिसांनी मुंबई वाचवली बघितले आम्ही कशाला आम्ही बसलो ना सरकारमध्ये आजमावून तरी बघा एकदा आजमावून तुम्ही बोलाल की नितेजी हिंमत दिली तुम्ही लोकांनी बघा तरी एकदा दाखव तरी जलवा आपला मग नाही जमलं तर मला द्या 24 तास सुट्टी द्या मी पूर्ण स्वच्छ करून टाकतो इथे मला नाही वेळ लागणार तुम्ही ओळखता आम्हा लोकांना
मी वडिलांकडे पण होतो आणि मग तुम्हाला काय सांगायला लागतं एवढं? तुम्हाला माहिती आहे आम्ही लोक कुठल्या पद्धतीचे लोक आहेत. आम्ही नाही घाबरत ह्या लोकांची. आयुष्यभर लढलो, या लोकांनी काय नाही करू शकले आम्हा लोकांना हे लोक. मग तुम्ही कशाला एवढा विचार करता? मी स्वतः घेऊन जाईन तुम्हाला डीसीएम साहेबांकडे की हा एक चांगला ऑफिसर आहे, याला द्या प्रमोशन 10 लोकांना देण्यापेक्षा. आजमा मला एकदा तरी. येस सर. मला हे सगळं क्लिअर पाहिजे. मला परत सांगायला लावणं, हे लोकांनी कोणाच्याही तक्रार येऊन दे मला. यांच्या हात सुस्त सुधलाय, ह्याच्यापेक्षा कशाला पाहिजे तुम्हाला 307 पेक्षा दुसरं? या बिचारे हात बिचारे सुरुवात करू शकत नाहीयेत. काय करता? बस त्याला 307 झाला ना विषय, त्याच्या डोक्यावर लागलाय ना. पोलीस कसे केसेस बनवतात आता कॅमेरा समोर नाही सांगायचंय मला, नाही सांगायचं. हे लोक उगाच व्हायरल करतील म्हणून मी गप्प बसलो इथे, नाही तर बोलू शकलो असतो काय बोलायचंय. मला तक्रार नको, बिलकुल सांगतो. बिलकुल मला त्या ग्राउंडवर एक मुलगा नको आहे. ते काय करायचं आम्ही बीएमसी कडून तिथे काय गार्डन बनवायला सुरू करायचं आम्ही करतो, पण तोपर्यंत हे व्हॉलीबॉल नको. एका खेळण्यामुळे अगर तिथे महिला चालू शकत नाही आणि तिथे तुम्ही यांची सगळ्यांची तक्रारी आहे. त्यांना विचारा सर माझ्याकडे कधी आले का तरी म्हणून विचारा द्या. या मावशीने मी विचारलं, मी बोलून विचारलं. तुम्ही करा 7-8 दिवसामध्ये करा. मला 8व्या दिवशी नाही झालं तर आम्ही 9व्या दिवशी इथं मोर्चा काढणार. करतो. मग काय भाषणामध्ये जी आई बहीण करीत ना त्या लोकांची, मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार. तुम्हाला माहिती आहे आमची भाषा चांगली नाही. मी करतो. तुम्ही काय चिंता करू नका, काय होत नाही यापुढे. आपल्याला आता इथपर्यंत आलोय ना, आता आम्हालाही बघायचं ते लोक काय करतात, आम्हालाही बघायचं. आता आजमावून बघून दे. आता हे फक्त शेवटच्या वेळी यांना सांगतो, त्याच्यानंतर नाही सांगणार पोलिसांना. तुम्ही फक्त व्यवस्थित तुमचा उपचार करून घ्या. हे जेव्हा बोलवतील स्टेटमेंटसाठी व्यवस्थित स्टेटमेंट आहे. मी सतत यांच्या संपर्कात असेल. पोलीस स्टेशनचा 307 घ्यायलाच लागणार नाही, घेणार. काय तुम्ही चिंता करू नका. काय भीतीचं वातावरण आहे हे समोर ते सगळं ते मटण काढून टाकायचं. आता मला भीती वाटत कारण की माझ्या 2 मुली आणि आम्ही घरात असतो, माझे मिस्टर एकटेच. काही काय होत नाही, आमचं राज्य आहे, काय होणार नाही. तुम्हाला सांगतो बघा आजमावून. मला बघून दे लोक कसं काय करतात. तुम्ही लक्ष ठेवा. इथे पाहिजे गाड्या फिरवा, नाही इथं गाडी फिरवा पाहिजे. या 3-4 घराच्या अवतीभोवती गाडी फिरवा. बंदोबस्त ऑन कॅमेरा मारलाय, एव्हिडन्स आलाय आपल्याकडे. बंदोबस्त ठेवलाय. मग त्या दिवशीपासून इथून पुढे पण एक फिक्स पॉईंट करणार आहे. ऍडिशनल बोलणं झालं माझं, एवढे फिक्स पॉईंट विजिबल पॉईंट तरी मला ही तक्रार कंटिन्यू बिलकुल येणार नाही. हे शेवटच्या वेळी बोलतो तुम्ही, त्याच्यानंतर मी बोलणारच नाही. सर ज्या मुलाला यांनी पहिल्यांदा पकडलं तो 17 वर्षाच्या म्हणून सोडून दिले, ठीक आहे तुमच्या कायद्यात बसेल, पण तिने त्यांनी इतके घाणेरडे शब्द बोलले ते त्याच्या कायद्यात बसले. ते 17-20 त्यांची काय वय बघता तो. हे दोनाला तोडा ना तुम्ही. काय बोलता निर्भयानंतर 15च्या काय ह्या मुलाला मारताना हा मुलं लहान नाही, ह्याचं वय नाही. त्यांचं वय आमच्या मुलांचे वय नाही. आणि आमच्या मुली बाहेर पण नसतात, म्हणजे मुलींबद्दल इतके घाणेरडे शब्द बोलायचे. म्हणजे परिस्थिती इथे बदलायला लागेल. नाही बदल आम्ही हातात घेतो, बघू आम्हाला काय करताय. ठीक आहे, येऊ ना मी. तुम्ही चिंता करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.